कॅमेरा बंद केल्यावरती याच्यात तोंड सुरू होत आहे, कॅमेरा चालू असल्यावरती तोंड बंद होत आहे. काय काय म्हणता मग बरं, नाश्ता काय खायला घालणार आहात बोल? तू म्हणतील ते खा ना भाऊ. भेळ खाऊ, भेळ. तुझ्यासाठी काय पण रे. थांबणार असाल तर तिथे तुम्हाला रेंज भेटणार नाही. त्यासाठी दुसरं डिव्हाइस पण आपण, जे बुकिंगचे डिव्हाइस असतात ते पण आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून चेक करत चला. म्हणजे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की पोर्टरची रेंज कुठपर्यंत आहे. जिथून तुम्हाला बुकिंग पडतात त्या रेंजमध्ये येऊनच पोर्टरचं डिव्हाइस ऑन करा. नाही तर तुम्ही रेंजच्या जर बाहेर असाल आणि किती पूर्ण दिवस जरी थांबले तरी तुम्हाला पोर्टरची बुकिंग पडणार नाही आहे. त्यामुळे मी सणसवाडी ते लोणीकनपर्यंत आलो, 1-3 किलोमीटर पुढे, आणि इथे डिव्हाइस ऑन केलं आहे आणि बघूया आपल्याला काही बुकिंग भेटतंय का. तर मित्रांनो, झाली आहे गाडी लोडिंग आणि आता आपण निघालोय चाकणला. धर्मवीर संभाजी महाराज की जय. महाराजांची समाधी आहे. नाथ गोसावी झाला तरी नाथ गोसावी झाला, नाथ गोसावी झाला. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय आणि चॅनलवरती सर्वांचं स्वागत. तर मित्रांनो, लास्टचा ब्लॉग तुम्ही पाहिला असेल छत्रपती संभाजीनगरचा, आणि त्यानंतर आज रविवार, तर मार्च एंडिंगचा सर्वात शेवटचा दिवस 31 तारीख, आणि आपल्याला आज बुकिंग भेटलंय घर सामान शिफ्टिंगचं. ते आहे मित्राचं, त्यामुळे आजचा ब्लॉग तुमच्यापर्यंत पोहोचलाच पाहिजे. जायचंय चिंचवडला दळवीनगरला, तिथून ते मटेरियल घेऊन जायचं शिक्रापूरला. संजय माझा खूप जुना मित्र आहे. म्हणजे जेव्हा आम्ही पुण्यामध्ये आलो होतो त्यावेळेस बरोबर एका रूममध्ये राहायचो, आणि त्यानंतर भरपूर असं म्हणजे कॉन्टॅक्ट होत असतं. त्यामुळे त्यांनी आपले ट्रान्सपोर्टचा बिझनेस असल्यामुळे त्याने आपल्याला कॉन्टॅक्ट केला आणि आपण कन्फर्म केलं आहे त्याला. तर चला जाऊया, शिफ्टिंग करून घेऊया. आपले टाटा एसला खूप छान असा रिस्पॉन्स आहे, खूप चांगला असा बिझनेस आहे तिचा. शुभम दादांचं जुनं नेटवर्क असल्यामुळे त्याचा पण आपल्याला फायदा होतो. तर ती गाडी रेग्युलरली बुकिंगवरती चालू आहे, आणि आपली 1934 थोडी शांत आहे, कारण पासिंग नसल्यामुळे आपण बाहेरच्या बुकिंग घेत नाही आहे. बट एकदा 4 तारखेची पासिंग झाली तर पासिंग पिंपरी चिंचवड आरटीओची पूर्ण पासिंग तुम्हाला आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की बघायला भेटेल. तर तो पण एक सेपरेट ब्लॉग बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवू. त्याने थांबावं लागलं तर आता नवीन ठिकाणी सुरू होईल, नक्कीच सुरू होईल, आणि नक्कीच काहीतरी नवीन करता येईल आणि तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल. हा ब्लॉग खूप इंटरेस्टेड होणार आहे मित्रांनो, तर शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आपल्या चॅनल 1000 सबस्क्रायबरच्या खूप जवळ पोहोचतोय, तर नक्कीच तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि आपले व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि कमेंट नक्कीच करा. तर चला पोहोचूया आपल्या पिकअप लोकेशनला. दाखवून देतो माझा खूप जुना मित्र संजय. 15 वर्षापूर्वी आम्ही बरोबर पुण्यामध्ये होतो, एकाच रूममध्ये राहत होतो. तेव्हापासूनची मैत्री आहे, आणि कशी आमची मैत्री ती तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये नक्की बघायला भेटेल. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. चला पोहोचूया लवकर लोकेशनवरती. झालंय लोडिंग सुरू, तिथून घ्यायचं, इथं भरायचंय. बघूया, भेटूया गाडी लोडिंग झाल्यावर. कसं आहे कसं आहे. सोपान सिंग कुठं जायचं चहा प्यायला? फोन करून सांग पहिला चहा प्यायला आलो म्हणून सांग. सांग की चला चहा पिऊन येऊ आणि मग भेटू. तर ए दाढी काय काम होतं? किंवा आमचा संजा. आपली मैत्री किती वर्ष संजा? 11, 12, 13 वर्ष झाली. 15 वर्ष झाली. 15 2011 पासून ना, 10 पासून 10ला स्टार्ट. 10ला बरोबर, 10 पासून. आता चालू काय 14 वर्ष झाली. 14 वर्ष. पोहोचलोय मित्रांनो आळंदी पर्यंत.
येतो आळंदीला. आळंदीला मी नाही जास्त येत. हा. लग्न झालं आळंदीत पण आलो नाही. अरे हा तुझं लग्न आळंदीला झालं नाही. हा तुला फोन होतो तू ह्याला होतास लग्नाला मी आलो होतो आळंदी. कानाच हानी आलाच नाही तू. माझ्या फोटो देख पण नाही तू. भाऊ ते लग्नाला मी आळंदीत आलो होतो, लक्षात राहू दे. इथं पुढे तरी थांब. इथं मागं होतं. हा माग मागं होतं. हा माग मग? हाट्याला माग. आता बोल. आता नाही काय बोल. आता बोल. आता नाही काय बोलायचं. नाही नाही बोल रे. अरे बोलून काय फायदाच आहे का? नाही. कॅमेरा बंद केल्यावरती याच्यात तोंड सुरू होत आहे, कॅमेरा चालू असल्यावरती तोंड बंद होत आहे. काय काय म्हणता. मग बरं नाश्ता काय खायला घालणार आहात बोल. तू म्हणशील ते खा ना भाऊ. भेळ खाऊ भेळ. तुझ्यासाठी काय पण रे भाऊ. तू किती वर्षातून भेटला मला. 15 वर्षानंतर आमची मैत्री. होते आपले दिवस. हे दिवस 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 होते. काय काय करायचं पराक्रम. या दिवसात नादच करायचं नाही. ते नाही दिवस येडे काय येडे काय येडे दिवस. तर पोचलोय शेल पिंपळगावला. थांबूया आता नाश्ता करायला. पुढे थांबू पुढच्या चौकात. या मित्रांनो भेळ खायला. बालाजी साबळे भेळ सेंटर आणि आपली 1934. तर चला भेळचा आनंद घेऊया. काय जेवढं जमन तेवढं दाखवा. स्विगी झोमॅटो असेल इकडं पण चालायला पाहिजे. तर पोचलो मित्रांनो सणसवाडीमध्ये आणि फक्त 2 किलोमीटर आपलं डिलेव्हरी लोकेशन आहे. एवढं सामान आहे. एक शेवटचं कपाट राहिलंय. हे झाल्यानंतर बघूया पुढे जाऊया आणि दुसरं काय बुकिंग भेटतंय का ते पण बघूया. परत कधी भेटायचं सांग. परत लवकर भेटू. माझा युट्यूब चॅनल ओपन झालं म्हणून. बरं याचं युट्यूब चॅनल झाल्यावरती आपण नक्की एकदा प्रमोट करू. संजयचा युट्यूब चॅनल स्विगीचा. नाव वगैरे अजून काही डिक्लेअर नाही करत. आता फक्त चर्चा झाल्यात. चर्चा चालू आहे. चर्चा चालू आहे. त्यासाठी लुक बिक चेंज केलाय माणसाने. चर्चा वगैरे चालू आहे. अजून लुक चेंज केला आताची. चला निघूया. ओके बाय बाय. सी यू. दादांचं हे आपल्या घर सामान होतं. तर झाली एकदाची गाडी खाली आणि आपण आता पडतोय बाहेर. बघूया वाघोलीकडे जाऊ. भीमा कोरेगाव. गाडी खाली करून आपण आता बाहेर निघालोय आणि इथे आपल्याला रेंज भेटते म्हणजे बॉर्डरची. तर बघूया थोडं पुढं जाऊन थांबूया आणि आपलं डिव्हाइस ऑन करून चेक करूया पोर्टरवरती. त्याचबरोबर साईडला दिसत असेल विजय स्तंभ. तर चला पुढे जाऊन थांबूया सावली बघून आणि चेक करूया काय ऑर्डर वगैरे येत आहेत का. तर मित्रांनो लोणी गणपशी येऊन थांबलोय कारण इथं पोर्टरचं नेटवर्क दाखवत होतं म्हणजे त्यांच्या रेंजमध्ये. तर पोर्टरचं डिव्हाइस चालू आहे की नाही. तुम्ही जर सणसवाडीला थांबणार असाल तर तिथं तुम्हाला रेंज भेटणार नाही. त्यासाठी दुसरं डिव्हाइस पण आपण जे बुकिंगचे डिव्हाइस असतात ते पण आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून चेक करत चला. म्हणजे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की पोर्टरची रेंज कुठपर्यंत आहे. जिथून तुम्हाला बुकिंग पडतात त्या रेंजमध्ये येऊनच पोर्टरचं डिव्हाइस ऑन करा. नाही तर तुम्ही रेंजच्या जर बाहेर असाल आणि किती पूर्ण दिवस जरी थांबले तरी तुम्हाला पोर्टरची बुकिंग पडणार नाही आहे. त्यामुळे मी सणसवाडी ते लोणीकनपर्यंत आलो 1-3 किलोमीटर पुढे आणि इथे डिव्हाइस ऑन केलं आहे आणि बघूया आपल्याला काही बुकिंग भेटतंय का. कारण आपल्या समोरच एक कोण आहे तर समोर दिसत असेल तुम्हाला. तर त्या भावाचं पण पोर्टरची ब्रँडिंगची गाडी आहे आणि तो आराम करतोय झाडाखाली मस्तपैकी उभा आहे. आणि आपण पण गाडी जरा अशी एका शेडच्या साईडला लावली आणि इथे आराम करत चालू आहे. तर बघूया काय बुकिंग भेटतंय का. काय जे काय बुकिंग भेटेल ते तुमच्यापर्यंत पोहोचवतो.
तर मित्रांनो, पोर्टरवरती आपल्याला आत्ता एक बुकिंग वाजली आणि ती आहे चाकणची. तर चला जाऊया, लोडिंग करून घेऊया. त्या समोरच राईट साईडला बुकिंग आहे. आपण ॲक्च्युली पुढे निघालो होतो वाघोलीकडे, आणि वाघोलीला पोहोचतानाच ऑन द वे असतानाच आपल्याला हे बुकिंग वाजलं, त्यामुळे पुन्हा फिरून यावं लागलं. तर इथे जवळच आहे ते लोकेशन, फक्त युटर्न मारून यावं लागेल. हे वाघेश्वर पार्क दिसतंय, तर हे आपण कुठेतरी बुकिंगचं लोकेशन आहे, इथंच आहे. आर्यंत ट्रेडर्स इथंच आहेत आय थिंक. हे आहे मटेरियल जे घेऊन जायचं आपल्याला चाकणला. चला गाडी लोडिंग करून घेऊया आणि निघूया पुढच्या प्रवासासाठी. तर मित्रांनो, झाली आहे गाडी लोडिंग आणि आता आपण निघालोय चाकणला. तर एकच टन माल असेल, तुम्ही पाहिला असेल ज्या डिस्क आत्ता आपण तिथं फिटिंग करताना होतं, तर त्या 24 डिस्क घेऊन चाललोय. सरासरी एक 30-35 किलोच्या आसपास त्याचं वजन असेल. असे 24 आहेत, तर एक 960-900 किलोचं वजन आहे. एवढं घेऊन जायचं आहे चाकणला. आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे, तुळापूरकडे जायचं आणि तिथून जायचं आहे चाकणकडे. तर हा तुळापूरचा चौक, म्हणजे तुळापूरकडे जाणारा चौक. ज्ञानदेव अलंकापुरी दर्शन मार्ग, म्हणजे इथून आळंदी 17 किलोमीटर आहे आणि तुळापूर आहे 5 किलोमीटर, जिथे महाराजांची समाधी पण आहे. तर देहू पण इथून 33 किलोमीटरच्या अंतरावरती. तुळापूरला पोहोचलोय आणि इथूनच खाली समोरच दिसत असेल संभाजी महाराजांचं स्मारक. तर गाडी इथं पार्क करूया आणि लवकर जाऊन येऊया, दर्शन घेऊन येऊया. समोरच दिसत असेल महाराजांचं स्मारक. धर्मवीर संभाजी महाराज की जय. तर दर्शन झालंय मित्रांनो आणि पुन्हा आपल्या 1934 कडे निघालोय, कारण आपल्याला डिलेवरी पण महत्त्वाची होती आणि तुमच्यापर्यंत महाराजांचं दर्शन घडणं हे पण महत्त्वाचं होतं. तर समोरच आपली 1934 दिसत असेल, तिच्या माध्यमातून भरपूर अशी चांगली ठिकाणं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असतो. जय शिवराय, जय शंभूराजाची कमेंट करायला विसरू नका. चला पोहोचूया चाकणला, कारण अजूनही आपलं 23 किलोमीटरचं रनिंग बाकी आहे. हा रोड बंद केला होता आणि इथे बॅरिगेटिंग टाकलं होतं, तर आता हे बॅरिगेटिंग काढलंय पुन्हा, त्यामुळे हा रोड चालू झालाय. तर लक्षात राहू द्या, हा नदी पूल आता जर तुम्हाला आळंदीला जायचं असेल तर हे बॅरिगेटिंग काढल्यामुळे ह्या रोडनी जाता येऊ शकते. पहिलं बॅरिगेटिंगमुळे हा रोड बंद होता, 2 बॅरिगेट होते. हे समोरच दिसत असेल बॅरिगेट, हे पडलंय या साईडला, तर ते काढलंय आता. मरकळ गावामधून डायरेक्ट चाकण रोडला भेटायला हा रोड जातो. हा आहे शेलगावचा चौक आणि सकाळी आपण इथूनच गेलो होतो. तर राईट साईडला गेलं या चौकातून तर शिक्रापूरला जात आहे आणि समोरच गेलं तर चाकण. इथून चाकण आहे फक्त 11 किलोमीटर. तर गरम भरपूर होतं मित्रांनो. आता वाजले आहेत 4:30 आणि आज पाहिलं असेलच तुम्ही पूर्ण ब्लॉगमध्ये की आपण सकाळी चिंचवड ते शिक्रापूरचं बुकिंग घेऊन निघालो होतो. संजयचं मित्राचं घर सामान होतं, तर ते आपल्याला 2,500 रुपयाचं बुकिंग लागलं होतं. त्यानंतर पोर्टरचं बुकिंग भेटलं, ते 1,500 रुपये लागले. तर आपला टोटल रिपोर्ट झाला आहे आता 4,000 रुपयाचं डिझेल लागलं, म्हणजे 3,000 रुपये आजच्या ट्रिपचं प्रॉफिट.
पोचू चाकणला. तर एक 5-6 किलोमीटरचं डिस्टन्स राहिलंय. तर लवकर जाऊया, गाडी खाली करूया. हा समोरचा तो रोड दिसतोय तो आंबेठाणला जातो. लेफ्ट साईड पुण्याकडे भोसरीकडे आणि आपण घ्यायचा राईट. तर तिथंच आपल्याला ड्रॉप आहे विशाल ट्रेलर्स आणि समोर स्पीड गनची गाडी. चला रिवर्स लावूया, हेच लोकेशन आहे. तर बघू शकताय 1489 ची ट्रिप आणि आपण किती पुढे आलोय ड्रॉप लोकेशन. तर लोकेशन चुकीचं दाखवतंय, 4 किलोमीटर मागे दाखवतंय. ऍक्च्युअली ते 2 किलोमीटर आहे, फिरून जाण्यामुळे ते 4 किलोमीटर दाखवतंय. हे आहे डिलिव्हरी लोकेशन आणि इथं आपलं गाडी खाली करायचं काम चालू आहे. आणि जे बघू शकता ट्रॉली वगैरे बनत आहे, हौदाची वगैरे कामं बनतात, अल्ट्रेशनची कामं. ते ट्रॉलीचे जे दिसत असेल ट्रॉलीच्या मागचे व्हील, ह्या त्या डिस्क आहेत ज्या आपल्या गाडीमध्ये आता भरून आणलेल्या आहेत. खाली झाल्यावरती आता भेटूया. तर आपल्या वॉलेटचं लेझर बॅलन्स झालंय लो. त्याला थोडं रिचार्ज करूया. तर वॉलेटमध्ये पेमेंट ॲड करतोय 154 रुपये जे आपल्याला मगाच्या ट्रिपचे लागले होते. तर वॉलेट अपडेट करून घेऊया. आणि ह्या ट्रिपमध्ये आपल्याला लॉंग डिस्टन्समुळे एक्स्ट्रा अर्निंग झाली. फक्त 50 का काय रुपये चुकीचं लोकेशन होतं त्यामुळे 1540 रुपयाची ट्रिप झालेली आहे. वाघोली ते चाकण. एक गोष्ट दाखवून देतो. हे डबल डिव्हाइस ठेवलं आहे ज्याच्यावरती आपल्याला समजतं की आपण ज्या लोकेशनला थांबलो आहे तिथून पोर्टरच्या ट्रिप पडतात का. तर ते चेक करण्यासाठी एक डिव्हाइस. आणि शक्यतो तुम्ही हे पोर्टरच्या नंबरवरती ॲक्टिवेट करू नका, जेणेकरून समजणार नाही की तुमचं लोकेशन कुठून चालू होतं आहे. तर आता हे बाकीचं लोकेशन दाखवतं आहे, ते इथून बुकिंग पडू शकते. नाही तर इथे जर तुम्हाला रेड दाखवलं तर समजून जा की ह्या लोकेशनवरतून आपल्याला बुकिंग भेटणार नाही आहे. इथून आपण बुकिंग करू शकतोय, तर आपल्याला इथून ट्रिप पडू शकते. तर हे असतं चेक करण्याचं ऑप्शन की आपण पोर्टरच्या रेंजमध्ये आहेत की नाही. फक्त ह्यावरती आपला स्वतःचा नंबर टाकू नका, दुसरा नंबर अल्टरनेटिव्ह नंबरवरती ते डिव्हाइस ॲक्टिवेट करून ठेवू शकता. आणि हे आपलं डिव्हाइस जे रेग्युलर आहे 0 बॅलन्स. ट्रिप झाल्यानंतर त्याच्यामध्ये पैसे ॲड करून ठेवायचे. रिफ्रेश करूया एकदा. शुभम दादाला फोन केला होता, लोकेशन पाठवतो बोलला. अजून तर काही लोकेशन आलेलं नाहीये. 5 मिनिटं इथं थांबूया, पुढचं प्लॅनिंग करूया. माझं स्वराज्य हिसकवायला आला होतास ना. घे तुझ्या बाबाचं दान तुझ्याच ओटीत घे.